नमस्कार, मी सुनीता नकाते. गेल्या काही दिवसापासून विचार सुरू होता, की आरोग्य क्षेत्रामधल्या काही तज्ञ व्यक्तींच्या मुलाखती सुरू कराव्यात आणि तो योग आता योग दिनाच्या निमित्ताने आला. आता जागतिक योग दिन होऊन गेला. त्या निमित्ताने आपण आज ज्या आपल्याकडे पाहुण्या आलेल्या आहेत, त्या आहेत योग पंडित प्रज्ञा पारख मॅडम. अ, त्यांचं मी या प्लॅटफॉर्मवर स्वागत करते. वेलकम प्रज्ञा मॅडम. नमस्कार, धन्यवाद सुनीता ताई. येस. आज 21 जूनला जागतिक योग दिन होऊन गेला आणि त्या दिवशी अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम झाले. काही ठिकाणी प्रात्यक्षिक झाली, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून, वेगवेगळ्या मंडळांच्या माध्यमातून, शाळांमध्ये कार्यक्रम झाले. पण मला असं वाटलं की असे कार्यक्रम तरी होतातच, पण एखाद्या चर्चासत्र आपण स्त्रियांच्या आरोग्यावर का घेऊ नये, आणि या विचारातून मी आजचं हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. आणि माझा स्त्रियांचे आरोग्य हा माझा आजच्या चर्चासत्राचा विषय आहे. स्त्रियांचं आरोग्य निवडायचं कारण म्हणजे प्रत्येक योग दिनाची ही थीम ठरवलेली असते आणि गेल्या 9 वर्षापासून वेगवेगळ्या थीम आहेत. आजचं हे 10वं जागतिक योग दिनाचं वर्ष आहे आणि या वर्षीची थीम जी आहे ती स्त्री सक्षमीकरणासाठी योग अशी आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर स्त्रियांचा जन्म झाल्यापासून ते स्त्रियांच्या मृत्यूपर्यंत अनेक वेगवेगळ्या अवस्थातून, वेगवेगळ्या टप्प्यांमधून स्त्रियांना जावं लागतं. अगदी म्हणजे तिला पहिल्यांदा येणारी मासिक पाळी असतो किंवा त्यानंतरचा टप्पा, ती तरुण वयात पदार्पण करते, मग नंतर तिचं लग्न होतं, नंतर तिला गरोदरपणाला म्हणजे एका मुलाला किंवा बाळाला ती जन्म देते. तो गरोदरपणाचा काळ किंवा प्रसूती पश्चात सुद्धा तिला काही अडचणींचा सामना करावा लागतो किंवा त्यानंतरचा मेनोपॉजचा काळ. अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर स्त्रियांना काहीतरी शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागतं. स्त्री म्हणजे मांगल्याची, सहनशीलतेची, प्रेमाची, कारुण्याची मूर्ती असं म्हटलं जातं आणि तिच्याकडे सहनशीलता आहे म्हणूनच तिच्याकडे एखादा सुंदर जीव जन्माला घालण्याचं तिच्याकडे सामर्थ्य परमेश्वराने दिलं आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा या प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावर अगदी पहिल्यांदा येणारी मासिक पाळिका असे ना, त्या टप्प्यावर तिला म्हणजे अगदी पहिल्यांदा आल्यानंतर सुद्धा खूप वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं. तर त्यामुळे मी आजचा हा विषय निवडलेला आहे. पण त्याआधी तुम्हाला आपल्या प्रमुख पाहुण्यांची मी ओळख करून देते. प्रज्ञा विशाल पारख आणि तिचं एम.कॉम झालेलं आहे आणि तिने डिप्लोमा केलेला आहे टॅक्सेशन आणि लॉ यामध्ये. आणि तिने कालिदास संस्कृत महाविद्यालय रामटेक येथून एम.ए. योगशास्त्र पूर्ण केलेलं आहे. तसंच नाशिकच्या योग विद्याधाम या संस्थेतून ती योग अध्यापक आणि योग पंडित झालेली आहे. तसंच ती एक योगा फॅकल्टी म्हणून आयुष्मान आयुर्वेदिक क्लिनिक आहे तिथं कार्यरत आहे. अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर तिचं काम चालू आहे. सध्या स्वतःच्या फर्ममध्ये सुद्धा ती नवऱ्यासोबत काम करते. म्हणजे मला तिचं आश्चर्य वाटतं की इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर तू कसं एकाच वेळेस सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतेस. आणि तसंच या प्रश्नाचं पण मला उत्तर हवंय. पण मी तुझी थोडक्यात ओळख करून दिली आहे. आणखी जरासं तुझ्याविषयी सांगितलंस तर आम्हाला सगळ्यांना जास्त आनंद होईल. सगळ्यात प्रथम थँक्यू सुनीता ताई, माझी एवढी छान ओळख करून दिल्याबद्दल. खरं सांगायचं तर असं काही खूप आपण शिकलेलो आहोत असं नाहीये, कारण ज्यांच्याकडनं आम्ही शिकलेलो आहोत त्यांना पाहिलं की असं वाटतं की नाही, हे खरं शिक्षक आहेत. आपण फक्त जेवढं जमलं तेवढा दाणा वेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी खरंच तुम्ही जेवढी ओळख केली तेवढी मोठी नाहीये. तुमच्या आमच्यासारखीच अगदी एक छोटीशी अशी गृहिणी जी काहीतरी फक्त वाचण्याचा प्रयत्न करतेय आणि समजण्याचा प्रयत्न करते, एवढीच माझी ओळख आहे. तुमच्यासारखीच अगदी आहे. आता माझ्याबद्दल सांगायचं तर झालं तर मी योगाचा प्रवास कसा सुरू केला आणि मी इथपर्यंत कसे आले ते फक्त थोडक्यात सांगणार आहे. कारण मला 2 मुलं आहेत.
माझा मोठा मुलगा 10वीला आहे आणि लहान मुलगी 6वीला. त्यामुळे म्हणजे ऑलमोस्ट 10 ते 11 वर्षांपूर्वी जेव्हा माझी डिलिव्हरी झाली, तेव्हा मला असं वाटलं की अरे नाही, मला कुठेतरी काहीतरी पुन्हा माझं जे आधीचं आयुष्य होतं, जे लग्नाच्या आधीची जी प्रज्ञा होती, तशीच मला पुन्हा हवी आहे. कारण डिलिव्हरीचे बरेच प्रॉब्लेम्स आणि त्याच्यानंतर पुन्हा ते बाळाला सांभाळणं वगैरे ते सगळं जे 2-2 मुलं झालेली होती आणि आता असं झालं होतं की नाही, आता आपल्याला पुन्हा आधीसारखं व्हायचं आहे आणि तेव्हा मी योगाकडे आले. आणि सहजच म्हणजे एका मैत्रिणीने सजेस्ट केलं की का योगा करत नाही, म्हणून केला सुरू. आणि मग नंतर हळूहळू तिथे पाहता पाहता योग विद्यालयामध्ये बाकीच्या लोकांनी तिथे पुढे योग शिक्षक केलं, म्हणून मग एक एक परीक्षा देत देत मग आम्ही योग शिक्षकला मी पण गेले आणि ते असं करत करत मी योगाकडे आले. मग त्यात इंटरेस्ट येत गेला आणि सगळ्यांच्या टीचर्सनी मोटिवेट केलं आणि सगळ्यांनी सांगितलं की नाही नाही, कर कर, छान करतात तुम्ही सगळेजण, करा. योगा एक खूप चांगलं माध्यम आहे स्वतःला घडवण्यासारखं, असं मलाही वाटलं आणि म्हणून इकडे आले. एक एक परीक्षा देत गेले आणि आतापर्यंतचा योग पंडितचा प्रवास झाला. घरात सगळ्यांचं सहकार्य होतं म्हणून MA योगा कंप्लीट केला आणि पॅरलली जसं जसं मुलं मोठी होत आहेत तसं तसं थोडा थोडा वेळ मिळतो, म्हणून आठवड्यातले 1 दिवस 2 दिवस जसं जमते तसं पेशंटसाठी डॉक्टरांकडे वेळ काढते. त्याच्यापेक्षा जास्त खूप मी इन्व्हॉल्व्ह होत नाही, कारण मुलांकडे लक्ष देणं हे माझी प्रायोरिटी असल्यामुळे. तर हा माझा सगळा आतापर्यंतचा बॅकग्राऊंड. त्यामुळे मी तेच सांगते, मी जे आतापर्यंत वाचलंय, बोललंय, ऐकलंय त्याच्यातलं मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे, जेवढं मला झेपलंय, जमलंय आणि तेवढं. त्यामुळे तुमच्या आमच्यासारखे असल्यामुळे आपण गप्पा मारूयात असं म्हटलं तरी चालेल. येस, आणि बोल. आणि आजचा जो आपला हा विषय आहे, हा माझ्यासाठी खरंच असं म्हणजे की माझ्या जवळचा प्रश्न आहे असं सांगितलं म्हटलं तरी चालेल. कारण आपण जसं म्हणतोय की महिलांकरिता योग, खरंच ऍक्च्युली हा आवश्यक आहे विषय, महिलांकरिता योग. कारण आज जर पाहिलं तर महिला खूप जास्त कामांमध्ये गुंतल्या गेलेल्या आहेत. म्हणजे जर आधी पाहिलं तर आपली समाज रचना, जर मी थोडीशी आता मागे जातीये, जर एक विचार केला तर एक 50 ते 60 वर्षांपूर्वी जशी आपल्याला आपली आई आणि आजी आठवतीये, तर ह्या गृहिणी घरी असायच्या. म्हणजे तेव्हा पर्यंत म्हणजे आतापर्यंतची जी समाज रचना होती त्यात बायका घरी सांभाळणं, सगळं घर सांभाळणं आणि पुरुष हे बाहेर जाणार, मिळकत करून घरी आणणार आणि नंतर ह्या पद्धतीने ते घर चालत होतं. म्हणजे एक जण आउटसाइड ऑफ द हाऊस आणि वन वॉज इनसाइड ऑफ द हाऊस, ह्या पद्धतीने सगळे घराची परंपरा आपली चालत होती. पण जर आता मागच्या काही वर्षांपासून ही परंपरा बदललीये, स्त्रिया आता बऱ्यापैकी बाहेर जात आहेत. प्रमाण आधी कमी होतं, आता जर पाहिलं तर आताच्या सगळ्या मुली उच्च शिक्षित आहेत, कुठली ना कुठली छान प्रोफेशनल डिग्री त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे त्या आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या आता कामाला लागलेल्या आहेत. ऑलमोस्ट त्या असं म्हटलं तरी चालेल की 10 ते 12 तास या बाहेर असतात. त्यामुळे त्यांचं प्रोफेशन त्यांनी छान एक्वायर केलेलं आहे. त्यांनी ती सिद्ध करून दाखवली की आम्ही कॅपेबल आहोत. एवढ्या दिवस जरी आम्ही घरी असलो, चूल मूल सांभाळली असली, तरी आम्ही आता कॅपेबल आहोत आणि आम्ही हे करतोय. तर त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलंय. पण आता ह्या सगळ्यात झालं काय, शारीरिक ज्या लिमिटेशन्स आहेत त्या चुकत नाही. म्हणजे स्त्रीने जरी पुरुषाच्या बरोबरीने सगळी कामं केली तरी पण पुरुषाला स्त्रियांची सगळीच कामं येणार आहे असं नाहीये. म्हणजे आज जे पाहिलं तर आपल्याला मुलांची जबाबदारी किंवा आपण जसं म्हणतो की गर्भारपण किंवा पिरियड्स, मेन्सेस, हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत किंवा हे सगळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहेत, हे सगळेच स्त्रियांमध्ये आहेत. त्यामुळे त्याला दुसरं रिप्लेसमेंट कोणीच नाहीये. त्यामुळे स्त्रियांना हे सगळंच करणं भाग आलं. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या करिअर फ्रंटवर काम करायचं आहे. लग्न करून त्या जेव्हा बाहेर सासरी जातात तेव्हा त्यांना सगळ्या नात्यांशी जुळवून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांना तो एक स्ट्रेस लेव्हल सुद्धा त्यांचा भरपूर आहे. म्हणजे मानसिक ताणतणाव त्यांना कामाच्या ठिकाणी सुद्धा आहे. त्यांना तो घरी जेव्हा आपण एक लग्न करून स्त्री दुसऱ्या घरी जाते तेव्हा सगळ्यांशी ऍडजस्ट करता करता तो एक जो ताण असतो तो सुद्धा आहे. त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांशी जुळवून घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की तिच्यावरचा ताण हा अतिशय जास्त आहे. त्यामुळे हा विषय बऱ्यापैकी समर्पक आहे आणि ह्याचा मी थोडा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे 10 वर्ष झाले, 11 वर्ष झाली मी ऑलमोस्ट या फील्डमध्ये असल्यामुळे तो योगा माझ्यातनं होत गेला. मी त्याची प्रॅक्टिस करत गेली आणि त्याचे इफेक्ट मला दिसत गेले. त्यामुळे मला असं मनापासून वाटतं की स्त्रियांनी खरंच दिवसातला थोडासा वेळ जर योगासाठी काढला तर ह्या सगळ्या फ्रंटवर स्त्रिया भक्कमपणे उभ्या राहू शकतात. म्हणून मला आजचा विषय मनापासून आवडला की महिलांकरिता योग हा खूप आवश्यक आहे.
आता जर तुम्ही म्हणाल की महिलांसाठी योगच का, तर त्याचं पण एक माझ्याकडे एक छान हे असं आहे की बाकीच्या पण एक्सरसाइज पद्धती आहेत. ऑफकोर्स म्हणजे आजकाल जिम आहे, झुंबा आहे, पॉवर योगा आहे, सगळ्या एक्सरसाइजेस आहेत. पण आपण योगाचं म्हणतो, योगा डे सेलिब्रेट केलाय. योगाच म्हणतो, पण योगाच का? तर त्याचं एक छान असं मी एक हे सांगेन, की योगा हा परिपूर्ण व्यायाम आहे. आता फक्त मी म्हणते म्हणून नाही. योगा आपला ॲक्चुअली संस्कृतीतनं आलेला आहे. योगा आपल्या ऋषीमुनींनी दिलेला आहे. म्हणजे योगाची आपण असं म्हणतो, की धरोहर आहे. भारताला ती धरोहर मिळालेली आहे, ती परंपरा मिळालेली आहे. त्यामुळे योगा जो आहे हा आपल्या जर म्हटलं तर 5 एलिमेंट्सवर काम करतो. म्हणजे हा आपल्या शरीरावर काम करतो, हा आपल्या श्वासावर काम करतो, हा आपल्या मनावर काम करतो, हा आपल्या थॉट प्रोसेसवर काम करतो आणि हा आपल्याला आनंदित ठेवण्याचं पण काम करतो. जर ह्याला जर अगदी तात्विक भाषेत सांगायचं झालं ना, तर योगा हा अन्नमय कोशावर काम करतो, हा प्राणमय कोशावर काम करतो, मनोमय कोशावर काम करतो, त्याचबरोबर विज्ञानमय कोशावर काम करतो आणि आनंदमय कोशावर काम करतो. या पाचही ज्या आपल्या एक्झिस्टन्स लेव्हल आहेत ह्याच्यावर काम करतो. म्हणजे जे आपलं शरीर आहे, जे आपण पाहतो एकमेकांना, हे अन्नमय कोश, हे अन्नातून तयार झालेलं स्थूल शरीर आहे, हे अन्नमय कोश. म्हणजे जेव्हा आपण योगा करतो तर तेव्हा आपल्या आतल्या व्याधी छान बऱ्या होतात. बरेच जण म्हणतात की मला पाठदुखी होती, योगा केला आणि माझी पाठदुखी गेली. बरोबर? म्हणजे जे ते झालं की स्थूल शरीरावर काम केलं. तसंच प्राणमय योग, प्राणमय कोश म्हणजे आपल्या श्वासोश्वासावर, आपल्या जी आत प्राणशक्ती आहे त्याच्यावर काम केलं जातं. बऱ्याचदा बऱ्याच जणांनी अनुभव घेतला असेल बघा, अगदी छोटासा अनुभव, की जर तुम्हाला खूप डोकं दुखत असेल आणि तुम्ही जर थोड्या वेळ अनुलोम विलोम केला ना, कमीत कमी 10 ते 15 मिनिटं करून बघा, लगेच आपलं डोकं दुखणं कमी होतं. मी बंद होतं असं नाही म्हणत, पण कमी होतो. तर प्राणमय कोश आपल्या श्वासोश्वासाशी रिलेटेड आहे. तो आपल्या बरोबर शरीराला नॉर्मल लेवलवर आणण्यासाठी मदत करतो. तसंच मनोमय कोश, आपल्या मनात भरपूर विचार चालू असतात आणि भरपूर काय म्हणतात त्याला आपण असे वेगवेगळे राग, द्वेष, क्रोध, मोह, माया हे सगळे आपल्या आजूबाजू असतात ते जे आपल्या मनाशी रिलेटेड आहे. कोणी आपल्याला अप्रिशिएट केलं लगेच छान वाटतं, कोणी थोडंसं आपल्याला बोललं तर वाईट वाटतं आणि मग ते मनाला काही काही गोष्टी लागून जातात. त्यामुळे मग या सगळ्या फ्रंट्सवर योगा खूप छान करतं. आपल्या मनाला ते बॅलन्स करायला शिकवतं. जसं आपण आसनाज होल्ड करतो ना, एक एक आसन जसं जसं होल्ड करत जातो तसा तसा आपल्या मनावर नियंत्रण येत जातं. त्यामुळे हा मनावर काम करणारा एक खूप छान फॅक्टर आहे. त्याचबरोबर विज्ञानमय कोश म्हणजे तुमची डिसिजन मेकिंग पॉवर काय आहे, दॅट इज विज्ञानमय कोश. तुम्ही काय डिसिजन घेताय, जेव्हा हा डिसिजन तुम्ही जेव्हा बरोबर घेता तेव्हा आपलं आयुष्य सुरळीत चालतं. म्हणजे आपण काय खावं आणि काय नाही हे आपल्याला माहिती असतं. समोसा आपल्यासाठी चांगला नाही हा सगळ्यांना माहिती आहे, पण तरीच तो समोर आला की आपल्याला असं होतं खाऊ काय, काही फरक नाही पडत, खाते ना. मग नंतर त्याच्यानंतर एखादी मिठाई आली, कोल्ड्रिंक आलं, अजून काय आलं की मनावरचा ताबा थोडासा जातो. तर जेव्हा विज्ञानमय सगळ्यांच्या कोश आवडीचं असल्यामुळे सगळ्यांच्या आवडीचं असल्यामुळे मला वाटतं एक खाल्ल्यावर पुन्हा दुसरा खाल्ला जातो. अगदी मी पाहिले की किती पार्टीमध्ये मैत्रिणीचा आग्रह, "घे गं आणखी एक, काही होत नाही." मग आणखी एक खाल्ला जातो. अशा पद्धतीने आपण घेतच राहतो आपल्या शरीरामध्ये जे आपल्या शरीराला आवश्यक नाहीये ती गोष्ट. एक्झॅक्टली. तर तेच आहे. तर विज्ञानमय कोशामुळे आपल्याला काय होतंय, की आपली डिसिजन मेकिंग पॉवर इथे इम्प्रूव्ह होतीये. तुम्हाला आवडतो तुम्ही एक खाल्ला, पण नंतर लगेच आपलं माइंड म्हणतो बस एक झालं नाऊ नाऊ यू शुड कंट्रोल युअरसेल्फ. तर जी कंट्रोलिंग पॉवर आहे, जो डिसिजन की मी नाही खाणार, हे तुम्हाला योगाने येतं आणि त्यानंतर आनंदमय कोश. म्हणजे कितीही परिस्थिती कशीही तुमच्या आजूबाजूची असली तरीही तुम्ही अगदी खूप बॅलन्स स्टेटमध्ये राहू शकता. दॅट इज आनंदमय कोश. तर ह्या सगळ्या फेजेसवर योगा काम करतं. म्हणून मला असं वाटतं आजचा विषय स्त्रियांसाठी योग हा खूप महत्वाचा मला वाटला आणि मला तो भावला. आणि म्हणून सुनीता त्यांनी विचारल्याबरोबर एकाच झटक्यात मी म्हटलं हो ताई मी गप्पा मारायला येईन नक्की. खरंय प्रज्ञा आणि खूप छान सांगितलं तू. अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंतचा हा प्रवास योगाच्या माध्यमातून होऊ शकतं. हे आत्ताच्या दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून सगळ्यांना अगदी मनापासून पटलेलं असेल. मला आणखी एक असं वाटतं, की जेव्हा स्त्रियांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा मासिक पाळी येते, पूर्वी हा काळ जो होता ते 12 ते 14 वर्ष किंवा 15-16व्या वर्षी पण मासिक पाळी यायची. परंतु सध्याच्या काळामध्ये तो काळ अलीकडे येत चाललाय. म्हणजे अगदी 10व्या-12व्या वर्षी सुद्धा पाळी येते. मी बरोबर. आमच्या शाळेतल्या मुलींना पाहिलं तर अगदी
तिसरी चौथीच्या मुलींना सुद्धा सध्या पाळी येत आहे. म्हणजे बरोबर. त्याला कारणीभूत काहीतरी लवकर मिळालेलं ज्ञान, मुलांच्या हातात आलेला मोबाईल किंवा त्यामुळे जे हार्मोन्समध्ये बदल होतात मुलींच्या शरीरामध्ये आणि त्यामुळे ती लवकर मासिक पाळी लवकर येते. तसंच चुकीची जीवनशैली आहे त्यामुळं हे होतंय आणि त्या काळामध्ये जेव्हा पहिल्यांदा पिरियड येतात, तर त्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सुरुवातीला मुलींना सामोरे जावं लागतं. अगदी म्हणजे पोटात दुखणं किंवा अनियमित मासिक पाळी येणं, खूप रक्तस्राव होणं किंवा त्यावेळेस सुद्धा थोडेसे मूड स्विंग्स होतात. शरीर त्यांना आळस येतो किंवा काही करावंसं वाटत नाही त्यांना. असे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. काही जणांना खूप ब्लीडिंग होतं, काही जणांना कमी होतं, काही जणांना वेदनायुक्त मासिक पाळी होते. तर या प्रत्येक टप्प्यावर त्यांना प्रचंड त्रास होतो. तर मग बऱ्याच मुली त्या काळामध्ये 2-3 दिवस शाळा सुद्धा बुडवतात. तर प्रज्ञा आपण एकत्रच यमे योगशास्त्र केलं आणि या सगळ्यामध्ये आपण पाहिलंय की या काळामध्ये स्त्रियांना योग किती उपयोगी पडतो. म्हणजे त्या काळातून जर आपण सवय लावली मुलांना योगा करायची, अगदी छोट्या वयात आपण देऊ शकत नाही. तरी सुद्धा मला तुला हे विचारायचंय की कोणत्या काळापासून योगा सुरू केला पाहिजे आणि त्या काळामध्ये कोणता योगा उपयोगी पडतो? आणि मग नंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बरं. तुमच्या प्रश्नाला मी अजून एक प्रश्न विचारणार आहे. जसं तुमचा प्रश्न आहे, की कोणत्या काळापासून किंवा कधीपासून योगा सुरू करायला पाहिजे. मला आता सांगा, आपण कधीपासून हेल्दी फूड खायला पाहिजे? अगदी खरं तर जन्मताच खातो आपण. अ, जन्मताच पहिल्यांदा आईचं दूध हे सगळ्यात इम्पोर्टंट असतं आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर लिक्विड काहीतरी बाहेरचं द्यायला सुरुवात करतात आणि साधारणतः वर्षभरानंतर थोडंसं पोळी, भाजी, भाकरी असं मुलांना खाऊ घातलं जातं. हेल्दी फूड आपण कधीपासून खाण्याचं जर कोणी सजेशन मागितलं, की मला सांगा हेल्दी फूड मी कधीपासून खायला सुरुवात करू? माझ्याकडे लहान बाळ आहे, मी कधीपासून सुरू करू? आपण त्याला तेच म्हणणार, की हेल्दी फूड सुरू करण्याची अशी कुठली विशिष्ट एज नाहीये. तुम्हाला लहानपणापासूनच सुरू करायचंय. तुम्ही लहानपणाला त्याला चॉकलेट नाही खाऊ घालणार. तो 1 वर्षाचा बाळ असेल जोपर्यंत प्रत्येक आई जोपर्यंत ते मागत नाही तोपर्यंत कुठलीच आई चॉकलेट देत नाही. त्यामुळे हेल्दी फूडची अशी जशी कुठली एज नाहीये, तसं योगाचं कुठलाच एज नाही. योगा हा जेवढ्या लवकर चालू कराल तेवढा छान. आता थोडंसं ग्रंथानुसार सांगेन इथे मी, की ग्रंथ असं म्हटलेलं आहे, की योगा हा बाल्यावस्थेत करायचा नाहीये. बाल्यावस्था ढळली की मग तुम्ही करा. तर योगशास्त्रात बाल्यावस्था आधी 16 वर्ष सांगितली होती. लहान मुलांचं वय काय तर 16 वर्ष. पण त्याच्यानंतर जसं जसं प्रज्ञा परिवर्तन हां, त्याच्याबद्दल मला वाटतं हठयोगामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे, की युवा युवा वा अतिवृद्ध वा व्याधितो दुर्बलोपी वा अभ्यासात सिद्धी माप्नोती ततो वा असं काहीतरी आहे तो श्लोक. तर ह्या योगाच्या ह्या सर्व श्लोकातच योगेश स्वतंत्रिता. सॉरी. हा योगेश स्वतंत्रित हा. हो. तर ह्या श्लोकात त्यांनी सांगितलेलं आहे, की बाल्यावस्था सोडून सगळेजण योगा करू शकतात. पण आता इथे एक गोष्ट समजण्यासारखी आहे, की बाल्यावस्था सोडलेली आहे म्हणजे जी लिमिट आधी 16 वर्ष होती, ती लिमिट आता 12 वर्ष झालेली आहे. कारण जसं आता तुम्ही सांगितलं, की प्रत्येक गोष्ट आता प्रिपॉन झालेली आहे. म्हणजे ज्या पिरियड्स आधी लांब येत होते, तेच आता लवकर येत आहेत. प्रॉब्लेम जेवढा आधी होते त्याच्यापेक्षा आता प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. त्याचबरोबर दुहेरी कसरत आहे. तुम्हाला शाळेत सुद्धा सगळं परफॉर्म करायचंय, तुमच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा सांभाळायचंय. आधी मुली खूप शाळेत जात नव्हत्या, त्यामुळे त्या आराम करू शकत होत्या. आताच्यांना शाळा बुडवावी लागते. बरोबर? तर म्हणजे त्रास होतोय. तर ह्या वेळेला योगा खूप जास्त महत्वाचा ठरतो. आणि योगाची जसं तुम्ही सांगितलं सुरुवात कधी? तर जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा. ॲज अर्ली ॲज पॉसिबल. शाळेत आहात तर अगदी खूप आसनं नका करू. होल्ड नका करू आसनांना. जसं आपण आसन टिकवून ठेवतो ना, तसं नका करू. पण सूर्यनमस्कार नक्की घाला. म्हणजे मी असं म्हणेन, की जेव्हा तुम्ही शाळेत आहात तोपर्यंत अगदी सूर्यनमस्कार करा. जेवढे तुम्हाला छान जमतायत तेवढे करा. 10, 15, 20, 25 जेवढी मुलांची कपॅसिटी आहे तेवढे सूर्यनमस्कार कंपल्सरी मुलांकडनं करून घ्या. त्याच्यामुळे काय होईल, त्यांच्या इंटरनल सगळ्या बॉडीच्या ज्या आपल्या 9 सिस्टीम्स आहेत, म्हणजे आपण जसं म्हणतो, की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, नर्व्हस सिस्टीम आहे,
त्याचबरोबर मसल सिस्टीम, बोन सिस्टीम्स, या ज्या ज्या सगळ्या सिस्टीम्स आहेत त्या खूप छान काम करतात. प्रॉपर स्ट्रेच मिळतो. योगामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो स्ट्रेचिंग. खूप जास्त ताण, नंतर त्याला पीळ दिला जातो आणि दाबलं जातं. या सगळ्यांमुळे काय होतं, प्रत्येक मसलची प्रत्येक सेल, प्रत्येक आणि प्रत्येक पेशी ही ओपन अप होते, तिथलं ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि जर प्रत्येक सेलला ब्लड सर्क्युलेशन छान मिळालं की ती निरोगी राहते. हे अगदी सोपं लॉजिक लक्षात आलं ना की आपण बरोबर करतो. तर त्यामुळे जेव्हा सूर्यनमस्कार करतो तर हे सगळे फायदे आपल्याला मिळतात. आपली बॉडीची कंप्लीट एक्सरसाइज होते लहान असताना, आणि जेव्हा एकदा तुमचे 12 वर्ष क्रॉस झाले की त्याच्यानंतर तुम्ही आसनं करू शकता, शुद्धिक्रिया करू शकता. मग तुम्ही आसनं थोडी थोडी टिकवली तरी चालणार आहेत. मग प्रत्येक आसन तुम्ही थोडा वेळ टिकवून धरा. म्हणजे काय होणार आहे, आसन टिकवल्याचे फायदे एकदा ऐका आता. आसन टिकवतो जेव्हा आपण, तेव्हा आपल्या आतल्या इंद्रियांपर्यंत ते पोहोचतात. म्हणजे अगदी साधं सोपं आसन. तुम्ही पाय सरळ करून बसलाय, दोन्ही हातांनी तुमचे पायांचे टो पकडले आणि फोरहेड आपल्या गुडघ्यांवर आणलं, तर त्याला म्हणतात पश्चिमोत्तानासन. आता ह्या आसनात म्हणायला दिसायला सोपं आहे की हाताने पायांचे टो पकडले आणि आपलं कपाळ गुडघ्याकडे आणलं. तर आता ह्या पोश्चर मध्ये आपल्याला वाटतं आपण थांबू शकतो, आरामात 1-2-3 मिनिटं थांबू शकतो. पण जेव्हा हे ऍक्च्युअल आसन जेव्हा करतो तेव्हा लगेच लक्षात येतं, अरे 20-25 सेकंद सुद्धा अवघड आहे. कारण जेव्हा आपण आसन टिकवून धरतो तर तेव्हा आपल्या आतल्या एकूण एक पेशीपर्यंत त्याचा ताण जाणवायला लागतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे हो, खरंच योगा आतल्या पेशींवर काम करतोय, नुसतं बाहेर काम नाही करत आहे, आतून काम करतोय. म्हणून तेव्हा आपण आसनं होल्ड करतो. आता दुसरं एक अजून आहे की 12 वर्षांपर्यंत मुलांचं वाढतं वय असतं, त्यांना त्यांच्या हाडांची जी वाढ असते ती पूर्ण झालेली नसते, म्हणून बाल्यावस्था वगळलेली आहे. म्हणून आपण 12 वर्षांनंतर आसनांना आपण टिकवून धरण्याचा अभ्यास करायचा. त्याच्या आधी आपण फक्त छान सूर्यनमस्कारांचा अभ्यास करायचा. आसनांचा जर अभ्यास करायचा असेल तर ते आसन घेणं आणि सोडणं, म्हणजे ह्या पद्धतीने. त्याला खूप लांब टिकवून धरायचं नाहीये. म्हणजे पश्चिमोत्तानासनच करायचं आहे ना तुम्हाला, मग 1ला छान हात वर घ्या, 2ला खाली वाका, पुन्हा 3ला वर, 4ला खाली. या पद्धतीने व्यायामाच्या स्वरूपाने करा, पण कधी, हे बाल्यावस्थेत. पण त्याच्यानंतर मग पश्चिमोत्तानासन घेतलं की त्याला मग तुम्ही टिकवून धरण्याचा प्रयत्न करा. 1 मिनिट टिकवून धरा, त्याच्यानंतर हळूहळू जशी जशी क्षमता वाढते तसं तसं टिकवण्याचा प्रयत्न करा. तर ह्या पद्धतीने आपल्या प्रत्येक आणि प्रत्येक पेशीवर काम होतं. आणि जे आपण म्हणतोय ना की श्वेतप्रदाराचा त्रास होतो, डिस्चार्ज जे आपल्या ब्लडचं खूप बऱ्याचदा जास्त ब्लिडिंग होतंय किंवा बऱ्याचदा कमी होतं किंवा कधी कधी हे 10-10 दिवस चालतं, तर हे जे सगळे प्रकार आहेत ना हे थोडेसे ऍबनॉर्मल आहेत. तर हे सगळं नॉर्मल व्हायला त्यामुळे योगा मदत करते. आणि म्हणून मी म्हणतेय की जेवढ्या लवकर तुम्हाला शक्य आहे तेवढ्या लवकर योगा चालू करा. जे तुमचं वय आहे त्या वयाला साजेसं धरा आणि चालू करा. नक्की प्रज्ञा, खूप छान सांगितलं तू. मी माझा अनुभव सांगू इच्छिते. कालच मी इथं सुदर्शन केमिकल नावाची कंपनी आहे आणि त्यांचं CSR अंतर्गत त्यांनी एक गाव दत्तक घेतलंय. अति म्हणजे खूप दुर्गम भागामध्ये ते गाव आहे. तर तिथे मी काल गेले होते आणि मी जवळपास माझ्या समोर 20-25 स्त्रिया होत्या. तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला योगाबद्दल काही माहीत आहे का? तर माहीत आहे म्हणाल्या. पण काय माहीत आहे हे त्यांना सांगताच आलं नाही. फक्त योगा नाव त्यांना माहिती. रामदेव बाबांना कधीतरी त्यांनी पाहिलं असेल टीव्हीवर. आणि जेव्हा मी त्यांना हे पश्चिमोत्तानासन करायला सांगितलं किंवा साधं त्रिकोणासनाचा पहिला प्रकार सुद्धा त्यांना करायला सांगितला, तर त्यांना ते जमत नव्हतं किंवा खाली वाकणं त्यांना जमत नव्हतं. अगदी चिडचिडीत दिसत होत्या, फार कुणी लठ्ठ सुद्धा नव्हतं त्यातलं. तरी सुद्धा ते झालं नाही. तेव्हा मग मी त्यांना सांगितलं, की तो योगा आपल्या शरीरावर कसं काम करतो आणि कसा उपयोगी पडतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण ओट्यासमोर उभं राहून काम करतो. पूर्वीच्या काळामध्ये ती उठ बस व्हायची. खाली चूल असल्यामुळे चला डबा घ्यायला काहीतरी पडताळातून उठलं जायचं किंवा 10 वेळा उठ बस असायची. कपडे धुताना ते 2 पायावर बसून ते कपडे धुतले जायचे. पण आता सध्या तसं काहीच होत नाहीये. त्यामुळे फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग किंवा साइड बेंडिंग हे सगळं योगामध्ये होतं. त्यामुळे आतील अवयवांना ताण आणि दाब बसतो आणि तिथले जे हार्मोन्स असतात ते व्यवस्थित सिक्रेट व्हायला मदत होतं. आणि त्यामुळे जे प्रॉब्लेम्स येतात मासिक पाळीच्या काळामध्ये ते होत नाही. ते प्रॉब्लेम्स येत नाहीत आणि म्हणजे मासिक पाळी कधी येऊन गेली हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. इतक्या व्यवस्थित ती सायकल चालू राहते, जर नियमितपणे योगा केला तर. आणि तू सुद्धा खूप छान सांगितलेलं आहेस. आता आपण पुढे जाऊया. त्याच्या पुढचा जो टप्पा असतो तो असतो की नावं विचारली हां. होती.
आपण हा. जी आसनं त्यांना सांगू शकतो. तो ऍक्च्युली माझा येस. उत्तर द्यायचं ते राहिलं. तर मला तुम्ही बोलत होते तेव्हा आठवलं. सांगा. ओके. हां, तर त्यात ना तुम्हाला म्हणजे सगळीच आसनं जी आहेत ती कुठे ना कुठे शरीरावर दाब देणं, ताण देणं आणि पीळ देणं म्हणजे that we called it as a twist. तर हे काम करतं. पण त्यातल्या त्यात जर आपण विचार केला, की जर आपल्याला मेन्सेसला नॉर्मल करायचं आहे, त्याचा त्रास कमी करायचा आहे, तर कॉलेज गोईंग मुलींनी भद्रासन हे आसन नक्की करावं. आपण बटरफ्लाय किंवा तितली म्हणतात. तर ते जो आहे भद्रासन, दोन्ही पायांना फोल्ड करून जवळ घ्यायचं. जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या पेल्विक गटच्या शिवणीच्या जवळ घ्यायचंय पायांना आणि पाठ ताठ ठेवायचे. ह्या पोझिशन मध्ये तुम्हाला जेवढं जमतंय ना तेवढं बसा. हे केव्हा? जेव्हा तुमचे पिरियड्स नसतात तेव्हा. पिरियड यायच्या एक 4 ते 5 दिवस आधीपर्यंत म्हणजे पिरियड्स येऊन गेले तुमचे, त्याच्यानंतर जेव्हा पुन्हा येणार असतील तर तो जो ड्युरेशन असतो एक 20 ते 25 दिवसांचा, तिथे तेव्हा रोज ह्या आसनाचा अभ्यास केला तर खूप फायदा मिळतो. म्हणजे जे पोट दुखणं आहे, क्रॅम्प्स येतात मुलींना किंवा खूप जास्त त्रास होतो, 15-15 दिवस त्रास होतो. हे आसन खूप खूप छान काम करतं. त्यामुळे हे एक आसन आवर्जून करावं. त्याचनंतर पश्चिमोत्तानासन आहे, अर्ध मत्स्येंद्रासन आहे. नंतर आपण पोटावर झोपून बऱ्याचदा भुजंगासन करतो, धनुरासन करतो. तर ही जी आसनं आहेत ती छान काम करतात आणि सर्वांगासन. सर्वांगासनचं काम तर खरंच प्रचंड आहे. ते आपल्या पूर्ण शरीरावर छान काम करतं. म्हणूनच आसनाचंच नावच बहुतेक आपल्या ऋषीमुनींनी सर्वांगासन ठेवून दिलंय, की सर्व अंगावर काम करणारे. त्यामुळे सर्वांगासन, हलासन ही सगळी आसनांचं जर कोणी म्हणजे जर विचार करत असेल, की नाही मला आसनं करायची आहे, तर ह्या आसनांना नक्की तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये नक्की ठेवा. नक्की प्रज्ञा, खूप छान सांगितलं तू. हे भद्रासन सगळ्यात महत्वाचं आहे. भद्रासन, सर्वांगासन, धनुरासन, भुजंगासन हे सांगितलंस तू. मला एक अनुभव सांगावासा वाटतो, की मी आता 5 दिवसांचा जो थायरॉइडवर योग हा फ्री क्लास घेतला होता आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आल्यानंतर स्त्रियांचा प्रश्न हाच असतो, की म्हणजे हे आसन केल्यानंतर माझा आजार जाईल का? अ, मला हम्म. सगळ्या स्त्रियांना हे सांगायचंय, की आजार जेव्हा होतो, तेव्हा एकदमच होत नाही. तो बऱ्याच काळापासून, बऱ्याच वर्षांपासून जे तुमची चुकीची लाईफस्टाईल आहे किंवा तुमचं जे खानपान आहे किंवा उठण्या-झोपण्याच्या सवयी, खाण्याच्या सवयी, अपुरी झोप, कमी पाणी पिणं किंवा शरीराकडे दुर्लक्ष करणं, म्हणजे काही सिम्प्टम्स जाणवतायत तेव्हा तरीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहणं, तेव्हा ते होतं. त्यामुळे अगदी पी हळद आणि हो गोरी असं कधीच होत नसतं. जसा तो विकार एकदम कधी उद्भवत नाही, तसा आपला आजार सुद्धा काही लगेच एकदम जात नाही. आणि जसं तू बरोबर. म्हणालीस सर्वांगासन लगेच त्यांना सर्वांगासन मी दाखवलं आणि त्यांना आलं असं सुद्धा होत नाही. त्याच्या आधी त्यांनी उत्तानपादासन एका पायाने करायचं, नंतर दुसऱ्या पायाने करायचं. नंतर नंतर ते 90 अंशामध्ये, सुरुवातीला 30 अंशामध्ये आणि नंतर अर्ध हलासन आणि विपरीत करणी आपण शिकवतो आधी आणि मग त्यानंतर सर्वांगासन शिकवतो. हे कसं टप्प्या-टप्प्याने त्या गोष्टी जमत जातात. पण त्यांना प्रत्येकाला आजकाल कसं झालं, की फास्ट रिझल्ट हवा असतो. म्हणजे मी योगा जॉइन केलं, की माझं सगळं आजार दूर होईल असा त्यांचा गैरसमज असतो. तर मी तो गैरसमज सुद्धा दूर करू इच्छिते, की तुम्ही वेळ द्या. जसं तुम्ही आत्तापर्यंत कधी कोणतीही गोष्ट विकार होताना तुम्ही कधी विचार केला नाही स्वतःच्या शरीरात. जेव्हा विकार होतो तेव्हा आपल्या लक्षात येतं ती गोष्ट. तर आता देर से आये दुरुस्त आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. पण सुरुवात नक्की. करा आणि पेशन्स ठेवा त्याच्यामध्ये, की वेळ द्या रुटीन. थोडासा. त्याला 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष, 3, 4, 5 वर्ष सुद्धा लागू शकतात. पण तुम्हाला वेळ दिला पाहिजे आणि तेवढा पेशन्स ठेवला पाहिजे. तर बरोबर. प्रज्ञा आता आपण पुढे जाऊया. अ, या तरुणपणाच्या टप्प्यावर सुद्धा तू बरेच काही योगासने सांगितलेली आहेत. त्याच्या पुढचा जो काळ असतो स्त्रियांच्या आयुष्यातला तो म्हणजे गरोदरपण. मग त्या काळामध्ये सुद्धा काही समस्या येतात. गरोदरपणामध्ये योगा कसा उपयोगी पडतो आणि प्रसूती पश्चात सुद्धा एक डिप्रेशन स्त्रियांमध्ये येतं. ते डिप्रेशन येऊ नये किंवा नंतर जो लठ्ठपणा वाढलेला असतो, तो दूर करण्यासाठी किंवा आणखी काही आजार होऊ नयेत म्हणून तू त्यांच्यासाठी काय सांगशील? आणि त्यासाठी अ, तू क्लास घेतेस त्यामुळे तुला त्याचा चांगला एक्सपिरियन्स आहे. एखादा अनुभव सुद्धा तुझा आम्हाला शेअर करायला हरकत नाही. अ, नक्की सुनीताताई. अ,
जेव्हा आपण प्रेग्नन्सीचे क्लासेस घेतो, तेव्हा प्रेग्नन्सीसाठी योगा हा ॲक्चुअली खूप महत्वाचा आहे. कारण काय झालंय, जसं मी आत्ता सांगितलं, की आत्तापर्यंतची सगळी लाईफस्टाईल ही बऱ्यापैकी आता थोडी-थोडी खालावत चालली आहे. म्हणजे अ, खाण्याची जी क्वालिटी म्हणा, आपल्या आजींच्या वगैरे ज्या सवयी होत्या ना, त्या आपल्यात नाहीये. म्हणजे लवकर उठणं, म्हणजे दोन्ही वेळेस व्यवस्थित वरण, भात, भाजी, पोळी, सलाड वगैरे जे प्रकार आहेत, ते सगळं डाएटमध्ये ठेवणं, प्रॉपर विश्रांती घेणं आणि ताणतणाव कमी ठेवणं, हे सगळे प्रकार आता ऍक्च्युली कमी-कमी होत चाललेत. त्यामुळे भरपूर ताण आहेत. या सगळ्या जसं आता आपण आधीच म्हटलं, की बायकांना आता 2 फ्रंटवर काम करावं लागतंय. म्हणजे त्या होम फ्रंटवर पण आणि करियर फ्रंटवर पण दोन्ही बरोबर चालल्या आहेत. त्यामुळे ताण सुद्धा डबल आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या प्रेग्नन्सीवर विपरीत परिणाम होतो. बऱ्याचदा जर तुम्ही आता पाहिलं तर मिसकॅरेजेसचे प्रमाण वाढलेले आहेत. लक्षात येत नाही की का होतंय, पण होतंय. तर नंतर गर्भधारणाच होत नाही. त्यानंतर जर राहिली तर बरेच कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज म्हणा किंवा थायरॉइड टेम्पररी म्हणा किंवा बीपी प्रॉब्लेम म्हणा, असं काही ना काहीतरी त्यांना लागून राहिलेलं आहे. म्हणजे आवडतात गोष्टी पण खाता येत नाही. असे सुद्धा प्रकार होत आहेत. त्यामुळे नुसता चालण्याचा व्यायाम पुरेसा नाही होत. त्यामुळे बऱ्याचशा बायका म्हणतात, "आम्ही चालतोय, मग आम्हाला काही दुसऱ्याची गरज नाहीये." नाही, आतल्या बॉडीला जे आतापर्यंत आपण आपली लाईफस्टाईल थोडी इकडे-तिकडे केलेली होती, तिला पुन्हा व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला योगा आवश्यक आहे. म्हणून आपल्याला आणि दुसरं म्हणजे आपल्या शरीरात प्रचंड बदल होत आहेत. स्तनांचा आकार वाढतोय, त्याचबरोबर वजन वाढतं आहे, गुडघ्यांवर ताण येतो आहे, त्याचबरोबर हार्मोनल इम्बॅलन्स प्रचंड आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर तुमच्या बाकीच्या कुठल्याच एक्सरसाइजेस काम करत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी योगाचं करावं लागतं. म्हणून मी म्हणते, की प्रेग्नन्सीमध्ये योगा हा आवश्यक ठरतो. जसं आधी तुम्ही सांगितलत ना, की आधी सगळ्या कामं स्त्रिया घरा करायच्या, आता करत नाही. त्यामुळे त्यांचा शारीरिक जो आहे ते हलनचलन कमी झालेलं आहे. त्यामुळे योगा आवश्यक आहे. तर हा सगळ्यात पॉइंट आधी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की योगा आवश्यक. त्यानंतर तो ट्रायमेस्टर वाईज करायचा आहे. हे 3 ट्रायमेस्टर आहेत प्रेग्नन्सीच्या काळातले. तर त्या 3 ट्रायमेस्टरमध्ये आपण कुठल्या काळात आहोत त्यानुसार योगा करायचा. जेव्हा आपण पहिल्या 3 महिन्यात आहोत, तेव्हा खूप जास्त एक्झर्शन करता कामा नये. आसनं करणं एक्स्पेक्टेड नाहीये. तेव्हा तुम्ही फक्त ओंकार चॅन्ट करा. त्यानंतर योगनिद्रा घ्या, रिलॅक्सेशन तुमचं व्हायला हवं आहे जास्तीत जास्त. फक्त सूक्ष्म व्यायाम करा. जे आपण म्हणतो ना सांध्यांची हालचाल व्हायला हवी आहे. पूरक हालचाली म्हणतो आपण त्यांना. तर ते करा. अगदी बसल्या-बसल्या करा, उभे आहात तिथे करा, जिथे असाल तिथे करा. अशा पद्धतीने तुम्हाला ते करणं आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला कुठेही ब्लड सर्क्युलेशनचा त्रास होत नाही. जेव्हा तुम्ही ओंकार चॅन्ट करता त्यामुळे जो सुरुवातीला वांत्या होतात बऱ्याचदा, त्या फ्रिक्वेंटली रोज होतात. त्याच्यावर नियंत्रण नसतं. काही खावंसं वाटत नाही. जेव्हा आपण ह्या सगळ्या मूव्हमेंट्स करतो, ओंकार चॅन्ट करतो आणि ह्या सगळ्या छोटे-छोटे एक्सरसाइजेस करतो, त्याच्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे हा कमी होतो. म्हणजे तुमचं बऱ्यापैकी हे त्रास कमी होतात. आणि त्या लेडीचा फोकस वाढतो. जेव्हा आपण ओंकार करतो तो फोकस वाढतो आणि जेव्हा एकदा तुमच्या शरीरावर तुमचा फोकस आला ना, की बरोबर तुम्ही तुमच्या वांत्यांवर आणि न खाण्याची म्हणजे इच्छा असते त्याच्यावर आपण कंट्रोल आणतो. तर ह्या पद्धतीचा सुरुवातीच्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. सेकंड ट्रायमेस्टर हा बेस्ट ट्रायमेस्टर आहे. तुम्हाला भरपूर योगा करता येतो. कारण ह्या वेळेला तुमचा पहिल्या ट्रायमेस्टरचा वांत्यांचा त्रास कमी झालेला आहे. त्याबरोबर तुम्हाला आता तुम्ही एक हेल्दी स्टेटमध्ये असल्यामुळे तुम्हाला जसं आपण म्हणतो, की भरपूर काही-काही खावंसं वाटतंय, फिरावसं वाटतंय. त्या सगळ्या इच्छा तुमच्यात असतात आणि तुम्ही त्या एन्जॉय करू शकता. कारण तुमचं शारीरिक दुखणं तेव्हा कमी झालेलं असतं थोडंफार आणि त्यावेळेला तुम्ही मग गोमुखासन करा. त्यानंतर अर्ध वक्रासन म्हणजे किंवा सुलभ वक्रासन आपण त्याला म्हणतो, ते केलं तरी चालेल. सुलभ पवन मुक्तासन चालेल, ताडासन चालेल किंवा पर्वतासन चालेल. नंतर अर्ध उष्ट्रासन चालेल. आपण त्याला मार्जरासन म्हणतो. मार्जरासन पण खूप जास्त दाब न देता थोड्यासा कमी दाबाचा मार्जरासन चालेल. नंतर आपल्याला स्टँडिंग पोझिशन मधून कटिचक्रासन चालेल. तर ही सगळी आसनं तुम्ही सेकंड ट्रायमेस्टर मध्ये करायला पाहिजे आणि रोज करायला पाहिजे. अगदी जास्त नाही 15 ते 20 मिनिटं चालेल. प्रेग्नन्सीमध्ये तेवढं केलं तरी पुरे, पण तेवढं नक्की करायला पाहिजे. आणि त्यानंतर तिसरा ट्रायमेस्टर येतो. ह्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे 7वा, 8वा, 9वा महिना 3-3 महिन्यांचे ट्रायमेस्टर. ओके. तर शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये 7वा, 8वा, 9वा ह्या ट्रायमेस्टरमध्ये पोटाची साईज बऱ्यापैकी वाढलेली असते आणि त्याचा दाब आपल्या डायफ्रामवर असतो. डायफ्रामवर तो दाब बसल्यामुळे आपल्याला ब्रीदिंग आपलं खूप शॉर्ट होतं. जे रेग्युलर आपलं ब्रीदिंग आहे ते सुद्धा नीट होत नाही. म्हणून त्या वेळेला आपल्याला ब्रीदिंगवर जास्त फोकस करायला पाहिजे. जिथे जास्तीत जास्त आपलं पेल्विक फ्लोर ताणलं जाईल. कटिबंधाचे स्नायू जेवढे ताणले जातील तेवढं जास्त फायदा आपल्याला ह्या ट्रायमेस्टरमध्ये मिळतो. त्यामुळे पुन्हा इथे भद्रासन म्हणजे बटरफ्लायची जी पोझिशन आहे ती जास्तीत जास्त घेणं. नंतर
जास्तीत जास्त पाय फाकवून चक्की चालन जे आपण करतो त्या मुवमेंट्स ह्या जास्तीत जास्त त्यांच्यासाठी उपयोगाच्या ठरतात. म्हणजे आपल्या फिटसला, बाळाला त्याची नॅचरल पोझिशन घ्यायला आणि तिथल्या स्नायूंना मजबूती देण्यासाठी, डिलिव्हरी सुलभ होण्यासाठी किंवा सहज नॉर्मल जी आपण म्हणतो ती होण्यासाठी आपण मदत करत असतो. जेव्हा आपण ब्रीदिंग एक्सरसाइजेस ऍड करतो आपल्या रुटीनमध्ये, तेव्हा ब्रीदिंग एक्सरसाइजेसमुळे आपल्या बाळाला आपण अननोईंगली त्याच्या नॅचरल पोझिशन मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा आपण ऐकतो की बाळाचं डोकं वर होतं, बाळाचं डोकं आडवं होतं, पण जेव्हा ब्रीदिंग एक्सरसाइजेस केले, सारखं मार्जरासनात ब्रीदिंग एक्सरसाइजेस केले, तर तेव्हा बाळाचं डोकं हळूहळू खाली यायला मदत झाली. म्हणजेच काय, तुम्ही डायरेक्ट पुश करू शकत नाही, मग त्या वेळेला आसनांची मदत घेतली तर त्याचा फायदा लगेच दिसून येतो. आणि मुख्य म्हणजे आपलं शरीर जे असं जड झालेलं असतं ना, कारण ऑलमोस्ट 11, 12, 15 किलो पर्यंत डॉक्टर म्हणतात वजन वाढवा. आता एवढं वजन वाढल्यावर ते शरीर असं जड झालेलं असतं, म्हणून त्याला जर हलकं ठेवायचं असेल तर हा योगा आपल्या व्हायलाच हवा ट्रायमेस्टर मध्ये. ओके, म्हणून प्रेग्नन्सीचा आपण ज्याला प्रीनेटल योगा म्हणतो तो आवश्यक आहे ट्रायमेस्टर वाईज. आणि पोस्ट प्रेग्नन्सी जर म्हटलात तर पोस्ट प्रेग्नन्सी मी म्हणते की सूक्ष्म व्यायाम 1 महिन्यानंतर सुरू करा. जवळपास एक डिलिव्हरी नंतर 20 ते 25 दिवस झाले किंवा महिना झाल्यावर तुमचे सूक्ष्म व्यायाम सुरू व्हायला हवेत. खूप जास्त ताण द्यायचा नाही, कारण आतली जखम ओली असते, त्यामुळे सुरुवातीला कुठलाच व्यायाम नाही. पण 1 महिन्यानंतर तुम्ही आरामात बेडवर आहात, जिथे आहात तिथे सूक्ष्म व्यायाम सगळे करायला हवे आहेत. मग मानेचे, खांद्याचे संचालन, नंतर मनगटीचे संचालन, जे जे आपले सूक्ष्म व्यायाम आहेत, पूरक हालचाली आहेत, त्या सगळ्या करायच्या आपण. आणि त्याच्यानंतर जवळपास 1-2 महिन्यांनी आपल्याला आसनं करायला हरकत नाही. आता जसं तुम्ही एक प्रश्न मला विचारला होता की डिप्रेशनचा आहे, की डिलिव्हरी नंतर पोस्टपार्टम डिप्रेशन हा एक खूप आता ऐकण्यात आलेला एक आजार म्हणूयात किंवा आताच्या एक काळामध्ये त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. वाढत चाललंय. कारण आधीच्या मुलींना काम करण्याची सवय होती, हे सगळं त्यांना माहिती होतं, त्यामुळे त्या पूर्ण मेंटली तयार होत्या. पण आजकालच्या मुलींना त्याची अजिबात सवय नसते. आधी लग्नाच्या आधी करिअर करण्याच्या नादात खूप किचनमध्ये त्यांनी केलेलं नसतं. अगदी ते थोडंफार करायला शिकतात, थोडंफार मावश्या किंवा मेड आपल्याकडे असतात, त्यांच्या बरोबरीने ते त्यांचं घर सांभाळून घेतात. पण मग जसं जसं एकदा डिलिव्हरी झाली की त्यांचं ऑलमोस्ट घरातलं ते वावरणं ते बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतं, झोप नीट होत नाही आणि त्याचबरोबर आपलं सगळंच लाईफ कुठेतरी अडकल्यासारखं आणि गुंतल्यासारखं होतं. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा काहीतरी एक स्टेप बॅक घ्यावा लागतो, कारण एक 6-8 महिन्यांची तुम्हाला तिथे कंपल्सरी तुम्हाला रेस्ट इन म्हणण्यापेक्षा पण सुट्टी घ्यावी लागते. त्यामुळे हा प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी थोडंसं मेडिटेशन करणं आणि योगाभ्यास करणं, प्राणायाम करणं या तिन्ही फ्रंटवर आवश्यक आहे. जेणेकरून त्यांचं, जसं आपण आधीच म्हटलं की मनोमय कोश, आपल्या मनाचा हा प्रॉब्लेम आहे. कारण जसं आपण डिप्रेशन म्हणतो म्हणजे मन कुठेतरी खूप उदास झालेलं आहे आणि ते डिप्रेशन काढण्यासाठी आपल्याला पुन्हा मनोमय कोश आणि म्हणजेच योगा, तर त्याला आसन, प्राणायाम आणि ध्यान धारणा, म्हणजेच मग तुम्ही ओंकार मेडिटेशन म्हणा किंवा गायडेड मेडिटेशन म्हणा किंवा तुम्ही फक्त विपश्यना सारखं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित केलंय, ह्या पद्धतीने ध्यान म्हणा, हे करणं आवश्यक आहे. नक्कीच प्रज्ञा, खूप छान सांगितलं आणि तुझा छान एक्सपिरियन्स आहे त्या क्षेत्रातला, की अशा स्त्रियांना तू गाईड करतेस आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करतेस आणि खूप छान पद्धतीने सांगितलं. सूक्ष्म व्यायाम तर फार गरजेचा आहे. म्हणजे कोणताही योगा करायला सुरुवात करताना सुरुवातीचे 5 ते 10 मिनिटं सूक्ष्म व्यायाम हा केलाच पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीरातील ज्या नसा असतात त्या मोकळ्या होतात आणि आपण जे पुढे जे आसन करणार आहोत, ते आसन सुलभ करण्यासाठी या सूक्ष्म व्यायामाचा उपयोग होतो. आणि बरोबर. तसंच मी हे सांगू इच्छिते, की आजकाल बऱ्याच गोष्टींसाठी YouTube पाहिला जातो. पण असं गरोदरपणामध्ये किंवा प्रसूती पश्चात ते पाहून करायला जाऊ नका. जसं प्रज्ञासारख्या तज्ञ व्यक्ती असतील, तर तशा व्यक्तींकडूनच ते शिकून घ्या आणि मग करा. स्वतःच्या मनाने काहीही करायला जाऊ नका. कारण प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते. प्रत्येकाची कोणतीही क्षमता जी असते ती वेगवेगळी असते. एखादी जास्त स्ट्रॉंग व्यक्ती असते किंवा एखादी वीक असते. तर त्यामुळे तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच योगा केला पाहिजे. हे मी सांगू इच्छिते. खूप छान सांगितलंस प्रज्ञा तू. आणि तसंच प्रसूती पश्चात तू 1 महिन्यानंतर सांगितलं सूक्ष्म बरोबर. व्यायाम करायला सुरुवात केली पाहिजे.
आणि साधारणतः मला वाटतं 6 महिन्यानंतर पूर्ण सगळे योगा आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर तुझे हां, आहे ना बोल ना. सुनीता, 2-3 महिन्यांनी तुम्ही आसनं करायला सुरुवात करायचं, पण अगदी हलके हलके, म्हणजे अगदी साधे साधे जे तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये केले होते ती साधी साधी आसनं, अगदी रेग्युलर साध्या व्यक्तीप्रमाणे नाही, ती साधी साधी आसनं, थोडासा अगदी जिथे तुमचे आसनं खूप जास्त तुम्ही ताणून धरणार नाही, म्हणजे त्याचा कालावधी जो टिकवण्याचा आहे तो छोटा असेल, म्हणजे अक्षरशः 15 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, बस, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तो वाढवू शकता. हळूहळू डे बाय डे सावकाशीने तो वाढवायचा. आणि पुन्हा इथे जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तुम्ही हे थोडं अजून लवकर करू शकता. पण जर तुमची सी सेक्शन असेल, सिझेरियन असेल, तर स्टिचेस तुमचे दुखतात आणि हे स्टिचेस 2-2 वर्षांपर्यंत सुद्धा दुखतात. त्यामुळे इथे हे लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्हाला सी सेक्शन झालेलं आहे तर विपरीत शयनस्थितीची आसनं करताना काळजी घ्यायची आहे. पोटावर झोपताना जेव्हा आपण आसन करतो तर काय म्हणतात, स्टिचेसवर दाब येतो, ताण पडतो हां. आणि दुखतं. म्हणून तेवढी काळजी घ्यायला हवी. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही जर कोणाच्या गायडन्सवर जर करत असाल ना, तर हे असं का होतंय त्याचं कारण आपल्याला समजू शकतं. येस, नक्कीच. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने दोन्ही गोष्टी विचारात घेऊन केले पाहिजेत. आता आपण अजून पुढच्या टप्प्याकडे जाऊया प्रज्ञा, की त्यानंतरचा जो काळ असतो, की साधारणतः मुलं मोठी झालेली असतात आणि स्त्रियांची साधारणतः 45-50 किंवा त्याच्यापुढे अलीकडे फार कमी वयामध्ये मेनोपॉजचा त्रास स्त्रियांना जाणवतोय आणि खूप लवकर मेनोपॉज होतोय स्त्रियांचा. तर या काळामध्ये सुद्धा पूर्वीच्या काळी हे सगळं फारसं जाणवायचं नाही. परंतु सध्याच्या काळामध्ये हे विकार सुद्धा स्त्रियांमध्ये जास्त जाणवायला लागलेले आहेत. आणि बरोबर. त्याला सुद्धा बरीच कारणं आहेत. तर ह्या मेनोपॉजच्या काळामध्ये प्री मेनोपॉजचा काळ असतो. मेनोपॉजच्या काळामध्ये काही त्रास होतो किंवा आफ्टर मेनोपॉज सुद्धा हा एक 4 ते 5 वर्षाचा जो कालखंड आहे, तो स्त्रियांसाठी आता सध्याच्या काळामध्ये फार त्रासाचा होत आहे. बऱ्याच स्त्रियांकडून मी हे प्रॉब्लेम्स ऐकते आहे आणि मी माझा लघुशोध निबंध त्याच विषयावर केला होता आणि तेव्हा त्या स्त्रियांना खूप चांगले रिझल्ट फक्त 21 दिवसांच्या कंटिन्युअस योगाने आले होते. आणि तर मला तुला हेच विचारायचं की या काळामध्ये ज्या काही शारीरिक समस्या तर असतातच. जसं पहिल्यांदा पिरियड येतो तेव्हा त्या काळामध्ये अधिक रक्तस्राव होतो. तसंच पिरियड बंद होताना सुद्धा अधिक रक्तस्राव होतो किंवा कमी रक्तस्राव होतो किंवा सतत पिरियड्स येतात. किंवा मग काहीच रक्तस्राव होत नाही. पहिल्यांदा पिरियड आल्यासारखे वाटतात. आणि त्याचबरोबर मानसिक समस्या सुद्धा खूप जाणवायला लागतो. एकटेपणा वाढतो, राग जास्त येतो, चिड वाढते, हॉट फ्लॅशेसचा त्रास होतो. अशा त्यांची झोप व्यवस्थित होत नाही, केस गळायला सुरुवात होतात. बरोबर. म्हणजे स्त्रियांना कळत नाही, की अशा वेळेला काय करावं आणि हा त्रास असा आहे, की तो सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. म्हणजे एखाद्याला एक्सप्लेन करून स्त्रिया सांगू शकत नाही, की त्यांना नक्की काय होतंय. ते क्षणामध्ये खूप आनंदात असतात आणि क्षणात त्यांना दुःखी वाटतं. मग हे असं का होतं हे त्यांना सुद्धा कळत नाही आणि तो सेल्फ अवेअरनेस सुद्धा फार स्त्रियांमध्ये कमी आहे. आता सध्या थोडंसं त्यांना माहिती होते, की असा त्रास या वयामध्ये येऊ शकतो. तर या काळामध्ये सुद्धा योगा फार उपयोगी पडतो. तर त्याबद्दल काय सांगशील प्रज्ञा? अं, खरं सांगायचं ना, तर योगा इज द प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन. म्हणजे तुम्ही लठ्ठ असाल तर बारीक होणार. तुम्ही अगदी बारीक किडकिडीत आहात की तुम्हाला अगदी काहीच अंगच लागत नाहीये, तर त्या व्यक्तीने योगा केल्याने त्याचं वजन वाढणार. जर तुमचे हार्मोनल इम्बॅलन्सेस झाले असतील तर हार्मोन तुमचे पुन्हा नॉर्मल सिक्रेट होणार. जर तुमच्या शरीरात जसं आपण डायजेशन म्हणतो, ऍसिड सिक्रेशन खूप जास्त होत आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो ऍसिडिटी झाली आहे, तर त्याचे ऍसिड्स कंट्रोलमध्ये येणार. आणि ज्याला अग्निमांद्य झालंय, म्हणजे त्याचे अग्नीच लवकर प्रज्वलित होत नाहीये, ऍसिडचं सिक्रेट होत नाहीये, तर योगा केल्याने त्याचे ऍसिड सिक्रेशन वाढणार. म्हणजे इट्स अ प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन. आता रजोनिवृत्ती ही एक नॅचरल प्रोसेस आहे. त्यामुळे हे त्रास होणं स्वाभाविक आहे, हे होणारच आहे. पण जर आपण योगा हा आधीपासून केलेला असेल, म्हणजे जर एखादी व्यक्ती अवेअर असेल आणि तिने वयाच्या 30-35 वर्षापासून जर योगा ऑलरेडी सुरू केलेला असेल, तर त्या व्यक्तीला बघा तुम्ही, रजोनिवृत्तीच्या वेळेला, त्या लेडीला रजोनिवृत्तीच्या वेळेला खूप कमी त्रास होतो. पण जिने काहीच केलेलं नाहीये, जसं तुम्ही म्हटलं तुमचा लघुनिबंध तुम्ही त्याच विषयावर केलेला आहे, त्यात सुद्धा तुम्हाला अशा बायका मिळाल्या असतील ज्या आधीपासून योगा करतायत. त्यांना त्रास होतो पण नॉमिनल आहे, तो फक्त असा काहीतरी होतंय आणि मग नंतर
आपल्या वेळेनुसार त्या विसरून जातात. तर ह्या पद्धतीचा. पण ज्यांनी काहीच केलेलं नाहीये त्यांना तो त्रास खूप जास्त होतो. त्यामुळे मी असं सांगेन की आधीपासून योगाची थोडी सवय ठेवा. अगदी रोजच करा असं नाही, पण ऍटलीस्ट आठवड्यातले 4 दिवस कमीत कमी योगा, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा करा. म्हणजे जेणेकरून काय होईल, कारण हा मेनोपॉजचा पिरियड आहे ना, तो 4-5 वर्षांचा असतो. कोणाचा कमी, कोणाचा जास्त, पण ऑलमोस्ट तो तसा असतो. तर आधीपासून योगाची सवय ठेवा. आणि सपोज जर ती नसेल तर स्वतःला जेवढं तुम्हाला ताणरहित राहता येईल तेवढं ताणरहित राहण्याचा तुम्ही ह्या वेळेला प्रयत्न केला पाहिजे रजनिवृत्तीच्या काळात. जसं तुम्ही आता हॉट फ्लशेस होतं असं म्हटलं, तर त्यावेळेला शीतली प्राणायाम खूप छान काम करतं. त्याचबरोबर अर्ध नौकासन आहे ते छान काम करतं, अर्ध धनुरासन आहे ते छान काम करतं. नंतर जेव्हा आपण साईड बेंडिंगची आसनास घेतो, त्रिकोणासन वगैरे सारखी आसनास आहेत ती छान काम करतात. त्याचबरोबर वेगवेगळे ध्यानाचे प्रकार जे आपल्याला स्ट्रेस कमी करण्यासाठी महत्वाचे आहेत. योग निद्रा, त्याच्यात योग निद्रेत तुम्हाला पॉझिटिव्ह इन्कल्केट केले जाते, पॉझिटिव्हिटी इन्कल्केट केली जाते तुमच्यामध्ये. तुम्हाला हा त्रास होतोय, पण तुम्ही एकदा ऍक्सेप्टन्स द्या. बऱ्याचदा आपल्याला त्रास होतो ना, आपण त्या गोष्टींना ऍक्सेप्टन्स देत नाही, म्हणजे आपण ती गोष्ट स्वीकारत नाही. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वीकारतो की हो हा त्रास मला आहे, पण हा त्रास ठीक आहे, क्षणिक आहे, जास्त नाहीये, म्हणजेच आपण काय आपल्या विचारांवर नियंत्रण आणलंय की हो आहे, पण हा अगदी थोडा आहे, किरकोळ आहे, निघून जाणार आहे. जर अशी आपली जर थॉट प्रोसेस असेल तर नक्की हे त्रास आपल्याला जास्त छळत नाही असं म्हटलं तर चालेल, कारण तुम्ही ती पॉझिटिव्हिटी स्वतः निर्माण केलेली आहे. बरोबर आहे, थोडा त्रास होतोच आणि ती नॅचरल प्रोसेस आहे, तर त्यात तो होणार. हार्मोनल इम्बॅलन्सेस, हार्मोनचे एवढे प्रचंड व्हेरिएशन्स होतात बॉडीमध्ये, तर त्यामुळे हा अपेक्षित त्रास आहे, पण तो योगाच्या सहाय्याने खूप कमी होतो. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या जोरावर प्राणायाम आणि पुन्हा मेडिटेशनच्या जोरावर आणि योग निद्रा सुद्धा खूप महत्वाची ठरते. ओंकार चॅन्ट महत्वाचा ठरतो. तर कपालभाती, अनुलोम विलोम सारखे प्राणायाम हे छान काम करतात. फक्त तज्ञांच्या मार्गदर्शनाने. त्याचे तुम्हाला कुठले विपरीत परिणाम होत नाहीये, किंवा ऑलरेडी ही फेज अशी असते की इथे वय तुमचं ऑलमोस्ट 40-45च्या आसपास किंवा त्याच्या वर गेलेलं असतं, आणि ऑलरेडी तुम्हाला मानेचं दुखणं किंवा कुठलं तरी सांध्यांचं दुखणं किंवा गुडघेदुखी, लंबर स्पॉन्डिलायटिस सारखे त्रास, असं काही ना काहीतरी झालेलं असतं, आणि त्याचा तुमच्या केलेल्या आसनांचा आणि त्याच्यावर काही विपरीत परिणाम होत नाहीये हे तुम्हाला एकदा फक्त बघायचं असतं. त्यामुळे हे फक्त तज्ञांच्या मार्गदर्शनाने करायला हवंय. त्यामुळे प्राणायामाचा आणि ह्याचा खूप छान परिणाम आपल्या मेनोपॉजच्या ह्याच्यावर पण होतो. आणि थॉट प्रोसेस, अफर्मेशन्स, सुनीता ताईंपेक्षा जास्त कोणी अजून सांगू शकेल अफर्मेशन्स बद्दल, कारण त्या आता मागच्या कितीतरी वर्षांपासून, आता आय गेस 2-3 वर्ष, पण 1 वर्ष तर मी त्यांना अगदी पूर्ण बाय हार्ट ते अफर्मेशन्स देताना पाहिलेलं आहे. आणि ह्या अफर्मेशन्समुळे माणसाची जेव्हा मेंटॅलिटीज बदलते ना, तेव्हा त्याला अरे हा त्रास आहे असं वाटतच नाही. ते त्याला अगदी सहज सहन करून जातात. ती कपॅसिटी, ती टॉलरिंग कपॅसिटी त्याच्यात येते. ती टॉलरन्स कपॅसिटी वाढली ना, तर माणसाला तो त्रास वाटत नाही. म्हणून ह्या सगळ्या पद्धतीने आपण मेन्सेस सॉरी नाही, ह्याच्यात हँडल करायला पाहिजे मेनोपॉज. येस, खूप छान सांगितलं प्रज्ञा. तू काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हे सुद्धा तू सांगितलंस. मी एक अनुभव सांगू इच्छिते की मी काउन्सिलिंग पण करते. मेंटल हेल्थवर मी अधूनमधून काहीतरी लिहिते. तर ते वाचून एका स्त्रीचा मला फोन आला होता. अगदी उच्च शिक्षित आहे, रेडिओवर तिने काम केलेलं आहे आणि तिला आता सध्याच्या काळामध्ये मी जसं मेनोपॉजच्या काळात काय त्रास होतो, मेंटल आणि फिजिकल दोन्ही त्रास तिला होत आहेत. खूप तिला एकटेपणा तो जाणवतोय आणि तिला घरातून बाहेर पडायची सुद्धा भीती वाटते. लठ्ठपणा वाढलेला आहे, केस गळतायत. तर तिने काय करू असं विचारण्यासाठी तिने फोन केला होता. मी बोलले तिच्याशी, सगळं काही जाणून घेतलं. काही प्रॉब्लेम्स होते तिचे, त्यांच्या नातेसंबंधामधले सुद्धा होते आणि तिला विश्वास दिला की तू नक्कीच या सगळ्यातून बाहेर पडू शकतेस आणि कोणत्याही टप्प्यावर बाहेर पडायचं हे आपल्याच हातात असतं. जेव्हा आपण एवढे उच्च शिक्षित असतो, म्हणजे अशिक्षित स्त्रियांची काय अवस्था होत असेल? उच्च शिक्षित स्त्रियांना असं वाटू शकतं. मग त्या तरी कुणालाच हे सगळं सांगू शकत नसतात. तर मला एकंदर या सगळ्यातून हेच सांगायचंय की ऑल राउंड फिटनेससाठी योगा महत्वाचा ठरतो. इथे योगामध्ये शरीराबरोबर आपल्या मनाचा सुद्धा विचार केलेला आहे. त्यामुळे आपल्याला मेंटल हेल्थ आपली व्यवस्थित ठेवायची असेल आणि
ऑफर्स फिजिकल हेल्थ, तर ती सुद्धा शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे दोन्ही जर उत्तम राखायचं असेल तर योगा सगळ्यात उपयोगी ठरतो आणि महत्वाचा आहे. त्याचबरोबर इतर सुद्धा अनेक योगाचे फायदे आहेत. तुमचं शरीराचं पोश्चर सुधारतं. आता सध्याच्या काळामध्ये सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल, दिवसभरातली जास्तीत जास्त वेळ मोबाईल असतो. त्यामुळे शरीराचं पोश्चर जे आहे ते बदलत चाललेलं आहे. पाठीचं दुखणं सुरू झालेलं आहे. पाठीवर कुबड येते, म्हणजे खाली वाकून चालणारी मुलं आपल्याला दिसतात. त्यामुळे फार वाईट वाटतं अशा मुलांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा. तर हे फक्त मुलांच्या बाबतीत नाही, मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा होते. स्त्रियांच्या बाबतीत जास्त होते. आणि जेव्हा एकदा पाठीचं दुखणं आणि कंबरदुखी जेव्हा एकदा सुरू होते, तर त्याला ते म्हणजे ती थांबत नाही. जर त्याच्यावर तुम्ही योग्य वेळेमध्ये जर काही उपचार केले आणि त्याला सगळ्यात बेस्ट म्हणजे योगोपचार हा उत्तम मार्ग आहे. मी थायरॉइडसाठीचा वर्ग घेतला तेव्हा सुद्धा त्यांना हेच सांगितलं, की तुम्ही ॲलोपॅथीची औषधं घेऊ शकता. पण त्याच्यामध्ये काय केलं जातं, की ते हार्मोन्स जास्त होतात किंवा कमी होतात. तिथला तो अवयव थोडासा काढून टाकला जातो. मग काय होतं, की तात्पुरतं बरं वाटतं, पण हार्मोन्सच तयार नाही होत आहेत म्हटल्यानंतर अजून तो आजार जो आहे तो वाढत जातो. तर असे बरोबर. काही दुष्परिणाम जे आहेत, औषधाने तुमचा रोग तात्पुरता बरा होतो, पण औषधं काही मनावर काम करत नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला जर ऑल फिटनेस ठेवायचं असेल, तुम्हाला जास्तीत जास्त उत्साही राहायचं असेल, अ, तुम्हाला शरीर तुमचं फ्लेक्सिबल ठेवायचं असेल, तर शरीराची सतत हालचाल करणं गरजेचं आहे. मग तुम्ही आयुष्याच्या आता कोणत्याही टप्प्यावर असा, म्हणजे अगदी तुम्ही तरुण असा किंवा लहान वयात पहिल्यांदा आता मासिक पाळी आलेली असेल त्या काळात असू द्या किंवा आताच्या वयाची तुम्ही 50शी पार केली, 40शी पार केली असेल, तरी सुद्धा 60 पार जरी पार केलेली असेल, तरी प्राणायाम हा सुद्धा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. त्याचबरोबर इतर अनेक सुद्धा फायदे आहेत. काय सांगशील प्रज्ञा त्याबद्दल? अ, एक सांगते. अ, हं. आपल्याला जर बीपी होऊ नये, जर अशी मार्केटमध्ये गोळी मिळाली, टॅबलेट, औषध, तर आपण नक्की घेऊ. बरोबर? आता पुन्हा टॅबलेट दुसरी मार्केटमध्ये आली, की थायरॉइड होऊ नये, ती पण गोळी आली. तर आपण ती पण नक्की घेऊ. मग त्याच्यानंतर आलं स्पॉन्डिलायटिस होऊ नये, ती पण गोळी मिळाली बाजारात. मार्केटमध्ये औषध उपलब्ध झालं, तर आपण ती पण घेऊ. त्याच्यानंतर आलं, की कॅन्सरच होऊ नये, त्याच्यासाठी गोळी आली, ती पण घेतली. म्हणजे जर अशी लिस्ट काढली तर डिसिजेसची लिस्ट ऑलमोस्ट जे आपल्याला माहिती ढोबळ, मी तर खूप आत पण नाही गेले, की अशी ऑलमोस्ट 10 ते 15 डिसीजेस असे आहेत जे आपल्याला खूप आपल्या अराउंड कॉमन आहेत. आपण स्त्रियांसाठी जे पाहतोय हे तर आहेतच सगळे, पण त्याचबरोबर हे जे पुरुष असू दे, स्त्री असू दे, मुलं असू दे, नाही तर वृद्ध असू दे, या सगळ्यांना डायबिटीज, शुगर, थायरॉइड, नंतर हे सगळे आजार अक्षरशः अगदी प्रत्येक घरात आपल्याला दिसत आहेत. आणि ही माझी कल्पना होती, पण ऍक्च्युअल अशा कुठल्याच गोळ्या मिळत नाही. मिळाल्या असत्या तर आपण किती घेतल्या असत्या, हे अशक्य आहे. पण योगा हा आपला प्रिकॉशनरी टूल आहे. म्हणजे योगा जर केलं, तुम्ही जर म्हटलं मला बीपी होऊ नये तर काय करायचं, तर योगा करा. थायरॉइड होऊ नये तर काय करायचं, तर योगा करा. तुमचे मेन्सेस छान सुरळीत पार पडले पाहिजे म्हणून काय करायचं, तर योगा करा. म्हणजे प्रत्येक प्रत्येक औषधांवर, प्रत्येक डिसीजवर औषध म्हणजे योगा आहे. बरोबर? तर जर आपल्याला फक्त योगात जर फक्त तुम्हाला एक अर्धा तास दिवसातला जर तुम्ही काढला, तर आपले सगळेच डिसीजेस आपण स्वतःपासून दूर ठेवतोय, त्यांना लांब ठेवतोय. तर मग आपण किती फायद्याची डील करतोय. तर म्हणून योगा करणं हे आपल्यासाठी नेहमीच छान आहे. कारण हे आपल्याला प्रिकॉशनरी मेजर सुद्धा आहेत आणि हे आपल्याला क्युअर करण्यासाठी सुद्धा आहेत. पाठ दुखतीये तर भुजंगासनासारखा दुसरा कुठला छान आसन नाहीये. त्यामुळे त्यासाठी ते मदत करतंय. प्राणायाम, ध्यान सारखे चांगले टूल्स नाहीयेत, की जे आपल्याला आपल्या मनाला नियंत्रित करतायत. तर त्यामुळे हे आपल्याला ओव्हरऑल राउंड, आपण त्याला तुम्ही म्हटलंय, की ऑलराऊंडर फिटनेस जर आपल्याला हवी असेल, तर योगाला दुसरा ऑप्शन नाही. म्हणून आपण योगा डे सेलिब्रेट करतो. आजपर्यंत आपण कधी झुंबा डे सेलिब्रेट नाही केला किंवा कधी कोणी जिम डे सेलिब्रेट नाही केलेला आहे. योगा डे सेलिब्रेट करतोय, ही आपली धरोहर आहे. आपले ग्रंथ ह्याच्यावर लिहिलेले आहेत. हे असं नाही की आज कोणीतरी उठून शोधून काढलं आणि आपण योगा करतोय. ह्याच्या प्रत्येक आसनामागे, प्रत्येक मुवमेंटच्या मागे लॉजिक आहे. हे लॉजिक प्रत्येक ग्रंथांमध्ये आपल्याला दडलेलं आहे. म्हणजे त्याच्यावर जर आता आपण बोलायला बसलो तर इव्हन सुनीताताईंना सुद्धा माहिती आहे, की ह्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करायला आपल्याला कमीत कमी 1 वर्ष एकेका ग्रंथाला द्यावा लागेल. तेव्हा कुठे आपल्याला ही ग्रंथ आपल्या आवाक्यात येतील, एवढी त्यांचा
अफाट त्यांचं नॉलेज त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर त्यामुळे योगा हा आपल्याला ऑलराऊंडर बनवतो. आपला कॉन्फिडन्स लेव्हल वाढवतो, आपलं डिसिजन मेकिंग वाढवतो, आपलं फिअर फॅक्टर कमी करतो, आपल्याला शारीरिक, मानसिक सगळ्या लेवल्सवर बॅलन्स करण्यासाठी मदत येतो. समत्वम योग उच्यते. माणूस समत्वावर येतो, शारीरिक रित्या सुद्धा, मानसिकरित्या सुद्धा. आज खूप प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाला मानसिक ताण आहे. जॉब करताना बॉस काहीतरी बोलतोय, काहीतरी राजनीती खेळली जाते, मुलांमध्ये काहीतरी कोणतरी कोणातरी बुली करतोय, हे काहीतरी स्ट्रेस आहेत, भांडणं आहेत. नंतर ह्या सगळ्या राजकारण आज प्रत्येक फील्डमध्ये घुसलंय, त्याचा त्रास प्रत्येकाला मनस्ताप होतो आहे, रिलेशन्स मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. तर त्या वेळेला मन विचलित होणं खूप स्वाभाविक आहे. पण जर योगा तुमच्या हाताशी असेल ना, तर आपण खूप बॅलन्स राहतो, आपल्याला कसलाच त्रास होत नाही. तर जर आपल्याला छान निरोगी राहायचं असेल, समत्व ऑलराऊंडर बनायचं असेल आणि स्वतःला जर बॅलन्स स्टेट मध्ये ठेवायचं असेल, तर नक्की योगाची आपल्याला कास सोडायची नाहीये. कुठेतरी आपल्या आयुष्यात थोडा वेळ योगासाठी नक्की ठेवायचा आहे. नक्कीच प्रज्ञा, तू जसं सांगितलं तसं समत्वम योग उच्यते म्हणजे सुख दुःख आयुष्यातले, आनंद किंवा चढ उतार आयुष्यातले, त्या सगळ्याकडे पाहण्याची एक समत्व दृष्टी योगाने येते आणि विवेक ज्ञान होतं, की सारासार विचारशक्ती जी असते ती चांगली वाढते, की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कोणता विचार केला पाहिजे, कोणता टाळला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. हे जे विवेक ज्ञान असतं ते योगाने वृद्धिंगत होण्यासाठी मदत होते. इतका म्हणजे बोलावं तितकं योगाबद्दल अपुरं आहे. पण आता वेळ बराच झालेला आहे. आपण जास्त सगळ्यांना फार बोर न करता आपण पुढे जाऊया. शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहेत. शेवटचं म्हणजे तू स्त्रियांना जाता-जाता कोणता एक महत्त्वाचा संदेश देऊ इच्छिते? आपण योग निमित्त आपण इथे भेटलेलो आहोत आणि इतक्या वेळापासून आपण योग हाच विषय बोलत आहोत. तर मी नक्की सांगेन की स्त्री ही सरस्वती होऊन मुलांना शिकवते, ही दुर्गा होऊन घराचं रक्षण करते, ही काली आणि चंडी होऊन प्रत्येक संकटाला स्वतः सामोरी जाते आणि सगळ्यांना पाठीशी घालून ती त्या संकटाला पार करते. त्याचबरोबर ती गृहलक्ष्मी होऊन प्रत्येक घराचं भाग्य बदलते. तर ह्या स्त्रीने स्वतःकडे कधीच दुर्लक्ष करू नये. आपल्याला खूप सवय असते, जर घरात कोणी आजारी असेल ना, बाहेर आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे, बाहेर जर खरंच आपल्या घरात कोणी आजारी असेल आणि रात्री 11-12 वाजता जर कोणी त्या स्त्रीला उठून सांगितलं ना, की मला प्लीज हळदीचं दूध करून देते का, तर स्त्री एका मिनिटात उठून लगेच हळदीचं दूध करून देते. पण स्वतःसाठी करायचं असेल, जाऊ दे, करू नंतर. म्हणजेच काय, स्वतःकडे दुर्लक्ष केलं जातं. तर ह्या सरस्वती, दुर्गा, चंडी आणि गृहलक्ष्मीने स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण मुलांसाठी भरपूर खर्च करतो, वेगवेगळ्या क्लासेसवर करतो, बाहेर घरातले येणारे जाणारे प्रत्येकावर आपण त्यांना इम्पॉर्टन्स देऊन प्रायोरिटीने त्यांचं काम करतो. स्वतःला सुद्धा आपल्याला थोडासा आपल्याला वेळ स्वतःची काढा आणि ती वेळ योगासाठी थोडीशी ठेवा. म्हणजेच जेणेकरून कुठलाही त्रास आपल्याला होणार नाही. सगळ्या फ्रंटवर आपण अगदी आपण म्हणतो ना दशभुजा किंवा अष्टभुजा, जी एक नारीचं जे रूप सांगितलं जातं ते आपण सिद्ध करू शकतो. तर सगळ्या फ्रंटवर छान उभ्या राहा, समर्थपणे उभ्या राहा आणि त्यासाठी योगाची कास कधीच सोडू नका. त्याचबरोबर हेल्दी डाएट ह्याला सुद्धा तुमच्या आयुष्यात नक्की ठेवा. हेच मी आजच्या निमित्ताने सांगू शकते. थँक प्रज्ञा. खूप छान सांगितलंस तू काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कोणत्या टप्प्यावर कोणकोणते योगा उपयोगी पडतात. मला वाटतं अगदी जन्मापासून आपण अगदी मेनोपॉज पर्यंत सगळे विषय आपण एका तासामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने आपली ही चर्चा झाली आहे असं मला वाटतं. आणि आता आला आहे शेवटचा टप्पा आलेला आहे, म्हणजे आपण एक मुलाखत संपवतोय, पण त्याच्या आधी मी या स्त्रियांना जसं तू हा संदेश दिला तर हे सांगू इच्छिते, की फार थोडा वेळ जरी म्हणजे अगदी 10-15 मिनिटं तुम्ही फार वेळ काढू शकत नसाल, तर तेवढा वेळ तरी तुमच्या साठी काढा. पूर्ण वेळ तुम्ही दिवस पूर्ण तुम्ही मुलांसाठी देता, घरातल्या लोकांसाठी देता, वयोवृद्ध लोकांसाठी देता. किंवा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी पण देता, परंतु काहीतरी टीव्ही पाहण्यामध्ये वेळ घालवता किंवा इतर मैत्रिणींबरोबर गप्पा किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जाणं. पण त्यामधून सुद्धा तुम्ही तुमच्यासाठी वेळ नक्कीच काढू शकता. तर आजच्या 1 तासाच्या या चर्चेमधून जर तुम्हाला हे जर लक्षात आलं, तर ही चर्चा
सफल झाली असं मी म्हणेन. आणि त्याचबरोबर तुमची लाईफस्टाईल बदला, तुमच्या दिनचर्येमध्ये बदल करा. जी पारंपरिक दिनचर्या पूर्वीची होती, ती दिनचर्या फॉलो करायचा प्रयत्न करा. वेळेवर जेवण वेळेवर घेणं, वेळेवर उठणं किंवा सकस आहार घेणं, घरचाच फक्त आहार घेणं. बाहेरचं जंक फूड आहे ते आवड असेल तर खायचं, पण ते कमी प्रमाणात खायचं. दुसरं खाताना विचार करा थोडंसं, हे खाणं माझ्यासाठी गरजेचं आहे का? त्याचबरोबर झोप व्यवस्थित घ्या, पाणी पुरेसं प्या आणि योगा करा. सगळ्यात महत्त्वाचा आणि या आजच्या चर्चासत्राचा माझा उद्देश हाच होता, की योगाचं महत्त्व सगळ्यांना पटवून देणं. योगाचे व्हिडिओ YouTubeवर भरपूर असतात. त्यामुळे तुम्ही ते शिकू शकता किंवा आमच्याकडे तुम्ही क्लास लावून ते सुद्धा शिकू शकता. पण त्याचं महत्त्व लोकांपर्यंत अजून पोहोचलेलं नाहीये. अगदी शहरामध्ये सुद्धा काहीच लोकांना असं वाटत नाही, की अजून त्यांना माहितीच नाहीये, की योगामुळे काय-काय शरीरामध्ये आणि मनामध्ये आपल्या बदल होऊ शकतात किंवा कोणती क्रांती घडू शकते. एखाद्या आजारातून माणूस पूर्णपणे क्युअर होऊ शकतो फक्त योगाच्या माध्यमातून. आणि हे सगळं संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. अयंगार योगा इन्स्टिट्यूटमधून किंवा कैवल्यधाम या अशा मोठमोठ्या संस्थांमधून असे संशोधन केले जात आहेत आणि त्यातून हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे योगा करायला विसरू नका आणि स्वतःसाठी वेळ नक्कीच काढा. आणि जसं आजचं हे चर्चासत्र मी घेतलं त्याचप्रमाणे अशाच आरोग्याच्या विषयावर कोणकोणत्या आजारांसाठी कोणता योगा उपयोगी पडतो, असंच आरोग्यावर वेगवेगळे चर्चासत्र आपण इथून पुढे ऐकूयात. आणि अशाच आज जसं प्रज्ञा मॅडम आपल्याकडे आलेल्या आहेत. अ, अशा तज्ञ व्यक्तींना वेगवेगळ्या आपण या प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्या मुलाखती किंवा चर्चासत्र नक्कीच आयोजित करूयात. तर प्रज्ञा, तुझे खूप खूप धन्यवाद. तू आज या चर्चासत्राला आलीस आणि इतकं तुझं बहुमूल्य ज्ञान आम्हाला सगळ्यांना दिलंस. त्यासाठी तुझे मनःपूर्वक धन्यवाद. ताई, इथे मला या प्लॅटफॉर्मवर बोलवलं आणि सगळ्यांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. तुमच्याशी बोलून छान वाटलं. तुम्ही जसं आधी सांगितलं, की आपण एम-एला बरोबर होतो. त्यामुळे म्हणजे जेवढं मी तुम्हाला ओळखतीये आणि त्या सगळ्यातनं मी तुमची सुद्धा म्हणजे मला खूप कौतुक वाटतं. खूप वेगवेगळ्या फ्रंट्सवर तुम्ही काम करत आहात. तर त्यामुळे तुमच्याकडनं सुद्धा मला भरपूर ऐकायला मिळालं. ही सुद्धा माझ्यासाठी एक ट्रीट होती. त्यामुळे थँक सो मच. इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यांना इथून पुढे शुभेच्छा, की आपण सगळेजण योगा कराल असं मी गृहीत धरतीये आणि आपण फिट राहूयात. ह्या निर्धाराने सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चर्चासत्रात.